खरंच आप्पाचं कौतुक करायसारखं आहे। म्हणजे भूतोना भविष्यात पुढची रामनवमी अशी होती की नाही भैया, अशी संजय आप्पांनी करून दाखवलेली आहे। आणि आप्पाचे पुन्हा एकदा आभार माने। कधी शिवाजी भाऊंचं वय आमच्या लक्षात नाही आलं। नेहमी त्यांचं वय 30-31च्या पुढे जातच नाही ते। म्हणजे गावाला एक सार्थक भैया वेगळंच भेटलेलं आहे। म्हणजे जे संजय आप्पा याच्या आधीच अध्यक्ष व्हायला पण होते। खरंच संजय आप्पांनी यावेळेस नेतृत्व चांगलं काम केलंय। संजय आप्पाला मी शुभेच्छा देताना असं सांगेल का आप्पा पुढचे सुद्धा रामनवमी नगराध्यक्ष कोणी हो, पण आप्पा तुम्ही योगदान जास्त द्या। आता जवळजवळ 55 आहे त्यांचं, पण 30-31च्या पुढे जात नाही। आत्ताशी कळलं घरच्या लोकांचं प्रोडक्ट ते वापरतात। म्हणजे असं समजू नका का सर्वसामान्य लोकांचे स्टॉल आहे। आज शिवाजी भाऊच्या घरच्यांनी स्टॉल लावले, या महिलांचं आपण कौतुक करावं एवढं कमी आहे। तुम्ही येऊन ज्या स्टॉलला बघा, घेण्यासारखं सगळं आयुर्वेदिक वस्तू विविध। शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीरामनवमी उत्सव निमित्त कमिटीच्या वतीने दरवर्षी फूड फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। खास महिलांसाठी असलेल्या या फूड फेस्टिवल स्टॉलमध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते। यावर्षी एक आगळा स्टॉल उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता। शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या कुटुंबातील महिलांनी फळभाज्या व पालेभाज्यांची पावडर विक्रीला ठेवली असून श्रीरामनवमी उत्सव यात्रा अध्यक्ष संजय आप्पा शिंदे, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, विजयराव जगताप, निलेश कोते यांसह मान्यवरांनी आवर्जून या अनोख्या स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली। यावेळी शिर्डीतील गोंदकर कुटुंबातील महिलांनी सुरू केलेला नवीन आणि आधुनिक व्यवसाय इतरांना प्रेरणादायी ठरेल असं विजयराव जगताप यांनी म्हटलं। तर अभय शेळके यांनी या नवीन उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत शिर्डीतील महिलांनी अशा नवनवीन व्यवसायात पुढे येणं गरजेचं असून पुढील वर्षीपासून 1 महिना आधी या सर्व फूड स्टॉलची जाहिरात करण्याची अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांना विनंती केली आहे। आपलं आजींच्या नावाने लहानुबाई फार्म म्हणून शिर्डीत एक युनिट आहे। साईबाबा टेम्पलच्या समोरच लहानुबाई फार्म आहे। सुकाया ड्राईड फूड्स म्हणून आहे। सुकाया ड्राईड फूड्स थ्रू आपण मार्केटिंग करतो। तर हे सगळे ड्राईड फूड्स, जे आपले ड्राईड फूड्स, भाज्या असतील, फळभाज्या असतील, याचा आपण ड्राईड प्रोडक्ट्स बनवले, त्याच्या पावडर्स बनवले आहे। काही ड्राईड प्रोडक्ट्स पण आहेत, ते आपण एक्सपोर्टसाठी यूज करतो। सध्या तरी युनिट नवीनच आहे, 6 महिने झाले। हा स्टॉल पण पहिल्यांदाच लावलाय आपण आणि त्याचा चांगला प्रतिसाद आहे। याचे लाईफ शेल्फ जे आहे ते जे आपण ओलं असतं त्याच्यापेक्षा हे सुक्याचं लाईफ शेल्फ जास्त असतं आणि ते आपण एनी सीझन मध्ये यूज करू शकतो। तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये ते यूज करू शकता। शक्यतो लहान मुलं हे खात नाहीत। पालकची इडली बघा, आम्ही आता पालकची इडली, बीटची इडली ठेवली आहे। हे जस्ट डेमोसाठी ठेवले। आपणचे मी खूप धन्यवाद मानते। आम्हाला ही संधी दिली त्यांनी आणि आम्हाला इथे स्टॉल वगैरे उभा केला। आम्ही नेक्स्ट टाइम पण असेच इथे येऊ आम्ही आणि स्टॉल। आज रामनवमीच्या उत्सवानिमित्त आम्ही रामनवमीच्या निमित्त आज या ग्राउंडवर आले। या ग्राउंडच्या निमित्ताने अभय शेळके पाटील यांच्या हस्ते आम्ही स्टॉलचे उद्घाटन करतोय। प्रत्येक स्टॉलचं उद्घाटन करत असताना प्रत्येक महिलांचं जे कामकाज बघून, जे प्रत्येकाचे स्टॉल बघून आम्हाला फार आनंद झाला। या गोष्टीमध्ये म्हणजे संजय आप्पा शिंदे यावेळेस नगर अध्यक्ष केले म्हणजे गावाला एक सार्थक भैया वेगळंच भेटलेलं आहे। म्हणजे जे संजय आप्पा याच्या आधीच अध्यक्ष व्हायला पण होते। खरंच संजय आप्पांनी यावेळेस नेतृत्व चांगलं काम केलंय। संजय आप्पाला मी शुभेच्छा देताना असं सांगेल का आप्पा पुढचे सुद्धा रामनवमी नगराध्यक्ष कोणी हो, पण आप्पा तुम्ही योगदान जास्त द्या, कारण तुम्ही खरंच वेगळं काम केलंय। माझ्या आजचा हा स्टॉलचं ओपनिंग करताना असं लक्षात आलं का आप्पांनी घरोघरी जाऊन महिलांना एक जागृत केलंय का ह्या रामनवमीच्या निमित्ताने तुमच्यात काय कला आहे ती दाखवा। आजचा हा एक स्टॉल बघून सगळेच कौतुक केलं। आता अभय भैया, निलेश दादा आहे, संजय आप्पा आहे, जे स्टॉल बघून म्हणजे शिवाजी भाऊच्या घरचे स्वतः उतरलेले आहे स्टॉल मध्ये। म्हणजे गावाला मी निमित्ताने एक संदेश देतो का स्टॉलला तुम्ही अवश्य भेट द्या, बघा। म्हणजे असं समजू नका का सर्वसामान्य लोकांचे स्टॉल आहे। आज शिवाजी भाऊच्या घरच्यांनी स्टॉल लावले, या महिलांचं आपण कौतुक करावं एवढं कमी आहे। तुम्ही येऊन ज्या स्टॉलला बघा, घेण्यासारखं सगळं आयुर्वेदिक वस्तू विविध, म्हणजे सगळं वेगळं बघायला भेटून राहिलं। नेमके आज स्टॉलचे उद्घाटन झाले, त्याच्यावर लक्ष द्या। अजून तर पुढचे 15-20 स्टॉल बाकी आहे। महिलांना एक विनंती करीन, स्टॉल तर आहेच जास्त, पण महिलांना एक विनंती करीन, शिर्डीकरांना तुम्ही एक भेट द्या आणि बघा। आणि याच्यात खरंच आप्पाचं कौतुक करायसारखं आहे। म्हणजे भूतोना भविष्यात पुढची रामनवमी अशी होती की नाही भैया, अशी संजय आप्पांनी करून दाखवलेली आहे। आणि आप्पाचे पुन्हा एकदा आभार माने। शिवाजी भाऊचे सुद्धा आभार आहे का घरच्यांना उतरवलं तुम्ही या स्टॉलचं। म्हणजे याच्यात कमीपणा दाखवायसारखं नाही, याच्यात गावाला माहिती करून दिली का आपण सुद्धा स्वतः यात उतरलं पाहिजे। आज खऱ्या अर्थानं आनंद एका गोष्टीचा होतोय
की एक शेतकरी कुटुंबातनं जे व्यावसायिक पण आहेत, पण शेतकरी कुटुंबाची त्याला एक आपण म्हणतो आशीर्वाद आहे, असं कुटुंब सुद्धा आज स्टॉल उभारत असताना त्यांनी जे काय पदार्थ ठेवलेला आहे ते बघून अतिशय आनंद झालेला आहे. गेले अर्धा तासापासून आम्ही प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करत आलेलो आहोत. तर अनेक स्टॉलमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ आम्हाला बघायला मिळतात. शक्यतो होममेड आणि स्थानिक लोकांनी स्वतः बनवलेले प्रोडक्ट आम्ही बघतोय. कुठंही विकत आणून इथं स्टॉलला विक्री करण्यासाठी काही ठेवलेलं नाही. आणि सर्वात प्रथम शिर्डी शहरामध्ये एक हे लक्षात आलं की पुढच्या रामनवमी मध्ये जे आता आमची चूक झाली की कमीत कमी महिना 2 महिने आधी स्टॉल निश्चित झाले पाहिजे आणि ज्यांना स्टॉल इथे अरेंज करायचे आहे त्यांना 2 महिने आधी ऍड करण्यासाठी संधी उपलब्ध झाली पाहिजे, जेणेकरून शिर्डी आणि शिर्डी परिसरात आपण काय देणार आहोत, आपण काय विक्री करणार आहोत, आपण समाजासाठी काय आपण निर्माण केलेलं आहे हे सगळं त्यांना ऍड करायला संधी मिळेल. आणि तशी चर्चा मी सन्माननीय अध्यक्ष आमचे संजू आप्पा, विजू भाऊ, आम्ही सर्व निलेश दादा आम्ही सर्वांनीच केलेलं आहे. आणि पुढच्या नक्कीच आता जशी आयत्या वेळेस तुम्हाला संधी मिळेली, पुढच्या वेळेस नक्की 2-3 महिने अगोदर ती संधी प्राप्त करून देऊ. खरंच हे प्रोडक्ट बघून एक अतिशय आनंद झाला. शिवाजी भाऊ गोंदकर हे आमचे मित्र आहेत, सोयरे आहे, नातेवाईक आहेत. गेले अनेक वर्ष झाले आम्ही एकत्र नगर परिषदेमध्ये काम करतो, राजकारणात काम करतो आणि कधी शिवाजी भाऊंचं वय आमच्या लक्षात नाही आलं. नेहमी त्यांचं वय 30-31च्या पुढे जातच नाही ते. म्हणजे आता जवळजवळ 55 आहे त्यांचं, पण 30-31च्या पुढे जात नाही. आत्ताशी कळलं घरचे लोकांचं प्रोडक्ट ते वापरतात. कारण हा स्टॉल गेले 10-15 वर्ष पूर्वी आधी यायला पाहिजे होता, तो आज आला. बहुतेक शिवाजी भाऊ सुद्धा कंटाळे असतील इतका आता, आणि घरचे कंटाळे असतील की किती दिवस घरीच द्यायचं आपण हे प्रोडक्ट. पण जाऊ द्या, चेष्टाच भाग जाऊ द्या, सुंदर. आणि मी निश्चित साईबाबांना प्रार्थना करतो की खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला त्यांनी द्यावा आणि हे सगळे प्रोडक्ट तुमचे या राज्यभर देशभर तुमचे प्रोडक्ट विकले जावा अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.